आम्ही तारा राणी। अहो राणी अम्मा, असं एकाएक काय झालं म्हणतो की मी हो? अहो दार उघडा की. काय नाही अण्णा, आम्हीच आहोत की हो। काहीच घडत नसतंय बघा, आम्हीच दार लावून घेतलंय। देवी बरोबर हितगुज करायची आहे आम्हाला। अहो राणी अम्मा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे हो, तुम्ही दार उघडा की. अहो अण्णा, सांगितलं ना तुम्हाला, आता आमच्या आणि देवीमध्ये कोणी पण येऊ शकत नाही बघा। अहो राणी अम्मा, काहीतरी धोका वाटतोय आम्हाला, तुम्ही दार उघडा। आम्ही खात्री करून घेतो, मग तुम्ही कुशाल देवीशी हितगुज करा हो। अहो अण्णा, आमच्या मागे देवीचं पाठबळ असतंय बघा, इथे कुठलाच धोका नसतोय बघा। तुम्ही उगाचच येळकोट वाढवू नका बघा। राणी अम्मा दरवाजा खोला की हो, राणी अम्मा दरवाजा खोला की हो, राणी अम्मा दरवाजा खोला की हो, राणी अम्मा। अहो लोक घाबरली बघा सगळी। त्यांना आधी तुम्ही विश्वास द्या की तुम्ही सुखरूप आहे म्हणून, मगच ते शांत होतील हो। बोलून घ्या तुम्ही लोकांशी, ऐकतील ते तुमचं। कारभारी आहात तुम्ही, सांगा त्यांना। अम्मा एकदा दार उघडा बघा। हा आमचा हुकूम आहे, आता देवी आणि आमच्या मध्ये कुणी पण येऊ शकत नाही बघा। असला हुकूम आम्ही ऐकत नसतो। अण्णा, तुम्ही काय पण हुकूम कर नका जी, उघडा की हो दार म्हणतो मी। अण्णा थोडा वेळ तरी गप्प बसा बघू। त्या पूजेला काही अर्थ आहे की नाही हो? त्या लोकांना गप्प करा। पण दामात्य, पण दामात्य आहात कुठे तुम्ही? गजब झालाय। हो काय झालं नीट सांगाल का? राणी साहेबांचा पत्ता लागला का? पत्ता? पंत अमात्य, आम्ही खात्रीने सांगतो, राणी साहेब बेंदूर मध्येच आहेत। काय? हो, अगदी पक्क समजा। म्हणजे केल्या सवरल्या सगळ्यावरच पाणी फिरलं म्हणायचं हे। दिल्ली पतीला आयतं खोलीत। हो ना, तरी राणी साहेबांना कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पटलेच नाही। पंत अमात्य, दौलतीचा विचार करायचा तर चारी बाजूनी करावा लागतो, पण आपल्या राणी साहेब ठरल्या भावना प्रधान। त्यांच्या डोक्यात एकच विचार, राजे अडकले, बस। अहो तेवढा जरी विचार केला तरी ठीकच आहे म्हणतो आम्ही, पण अशा कृतीने राजांसमोरच्या अडचणी वाढतील याचा सुद्धा विचार करायला हवा होता। शंकराजी पंत, मोतोदारांना घोडी तयार ठेवायला सांगा, फौजेला आदेश द्या, टाकोटाक निघायचा आहे, चला त्वरा करा, चला। हात जोडून आम्ही आपल्या समोर उभ्या आहोत। वा, अहो कशासाठी आला तो तुम्ही? आपल्या भेटीची इच्छा होती, पाहायचं होतं अवघ्या जगात कीर्तीचा डंका मिरवणाऱ्या बेदनूरच्या महाराणी आहेत तरी कशा। मग मग पाहिलं आम्ही, आजवर आपल्याबद्दल जैसे ऐकले होते तैशाच आहात आपण, मर्दानी। जी, रयतेच्या राखणदार। मनात आणलं असतं तर आपण आम्हाला आपल्या सैनिकांच्या हवाली करू शकला असता। मनात आणलं असतं तर इथेही तलवारीने आमचे तुकडे तुकडे करू शकला असता, मात्र आपण तसं केलं नाहीत। आपण खऱ्या अर्थानं रक्षणकर्ते आहात, कनवाळू आहात। अव्वा, तुम्ही फार म्हणजे फार कौतुक करताय की हो। त्या कौतुकास आपण पात्र आहात, मात्र आम्ही हे कौतुक कोणत्याही स्वार्थापोटी करत नाही आहोत। विश्वास ठेवा, कसलाही स्वार्थ नाही तर प्रेम आहे। ममत्व वाटतं आपल्याबद्दल म्हणून आलो आम्ही इथवर, आणि आम्हाला खात्री आहे त्याच प्रेमापायी आपणही आम्हाला आपलं म्हणाल, आणि आमचं सौभाग्य आपल्यापाशी निश्चिंत आणि सुरक्षित राहील। अव्वा, नका हो आम्हाला गळाला लावू।
आमचा आमच्यावरच विश्वास नाही राहिलाय बघा. आमच्या हातात काहीच नाही बघा. एवढंच वतन आमचं त्या औरंगजेबाच्या चिमटीत बसेल एवढं. त्यात ते औरंगजेबाचे शिकारी कुत्रे आले तर काय होईल हो? तलवार आहे ना आपल्या हाती. जी खूप धार आहे तिला. ती अशीच नंगी ठेवा. ज्ञान करू नका. याच तळपत्या तलवारीला पाहून शिकारी कुत्रेच काय, कोणतेही कोल्हे लांडगे सुद्धा आपल्या वाट्याला येणार नाहीत. और कितनी दूर जाना है? बस उस पहाड़ी के पीछे. क्या देवी का उर्स वहीं पर है? जी हुजूर. पराया मुल्क है, जंगल से घिरा हुआ है. तुम वापस जाके जितनी ज्यादा फौज लेकर आ सकते हो आओ और हमें वहां पर मिलो. गुस्ताखी माफ हुजूर, पर एक राजा राम के लिए पूरी फौज. जितना कहा जाए उतना करो. वो मरहट्टे हैं, उनके लिए जितनी फौज लाओ कम है. खुदा का शुक्र है हम सह्याद्री के चंगुल में नहीं है. लेकिन एक बात तो तय है, शेर को पकड़ने के लिए चूहों का पिंजरा लेकर नहीं जाते. जी हुजूर. जाओ. जी हुजूर. दुश्मन मागावर आहे. वखूद बाका दिसतोय. मोगलांनी गराडा घालायच्या आधी निघा आपण. नाही धनाजीराव, राणी साहेबांना अशा हालत मध्ये सोडून आम्ही नाही निघू शकत. ऐकव राज, राणी साहेबांची चिंता करू नका. त्यांच्या केसाला बी धक्का लागणार नाही. त्यांची जिम्मेदारी आमच्या जीवावर. इथं खस्त होऊ पण त्यांना काय होऊ देणार नाही. निघावर राज. नाही संताजीराव, आमचा जीव आत अडकलाय. आमचं पाऊल नाही निघणार. आणि असं किती दिवस जीव मागे ठेवून नुसतं धड घेऊन धावत सुटायचं आम्ही? कशासाठी हा पाठ शिवणीचा खेळ? कशासाठी? राजे, हा सारा विचार करण्याची वेळ ही नव्हे. त्वरित निघायला हवं आपल्याला. वेळ कुठलीही असू द्या पंत, ती आपलं सत्व पाहायला येते. संकटाच्या काळात युगपुरुष शिवरायांचा पुत्र आपल्या बायकोला मुघलांच्या गर्तेत सोडून पळून गेला, असा शिक्का भविष्य काळाने आमच्या नशिबावर मारायला नको. मराठ्यांची जात म्हणजे भित्री, पळपुटी असं समजवून त्या श्वानांचा उन्मत्तपणा वाढेल. त्याचा त्रास रयतेला होईल. आपला कोणी बाली चोरला नाही असा रयतेचा समज होईल. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पंत, पण काळ सुकावेल. त्यापेक्षा करू दोन हात. एकदा तरी दिल्लीपतीला आमच्या समशरीचं पाणी दाखवू. वेळ पडली तर आम्ही सुद्धा चेचणारच. हाच नतीजा दिसायला हवा त्या औरंग्याला. आणि उद्या हाच वरवंटा आमच्यावर फिरला तर कोण वाचवेल हो? आणि तसंही आता मराठे संपल्यात जमाय की हो. कोण म्हणलं मराठे संपले? मराठे कधीच संपले नाहीत आणि संपणारही नाहीत. आजही मरणाच्या दारात मरणाच्या मानेवर पाय देऊन उभारायची मिजाज बाळगतो आम्ही. त्या औरंग्याने रायगडाला वेढा घातला म्हणून आम्ही दक्षिणेत धावत सुटलो. त्याच्या भीतीपोटी नाही. आजही उलटी मुसंडी मारू तर दिल्लीचा तख्तही बेचिरा करू शकतो आम्ही. मात्र आम्ही दक्षिणेत उतरलो कारण हे आमचंच राज्य समजतो आम्ही. हक्क नाही दाखवत.
हक्क दाखवायचाच असता तर मराठ्यांच्या समशेरींना बेदनूर जड नाही. अशा विनवण्या करण्यापेक्षा थेट धडक देऊन बेदनूरमध्ये आश्रय घेतला असता आम्ही. पण नाही, प्रेम आहे. तुम्ही आमच्या आहात. थोरल्या महाराजांनी हा प्रेमाचा दंडक आमच्यासाठी घालून दिलाय. तो आमच्याकडून तुटणार नाही. आज त्याच प्रेमानं आर्जव करतो आहोत आम्ही आपल्याकडे. आज या वक्ताला लहान मोठ्या बोटांनी एकत्रित येऊन वज्रमूठ आवळायची गरज आहे. दक्षिणेतल्या छोट्या मोठ्या शायांनी एकत्रित येऊन यलगार करण्याची गरज आहे. अगदी छोट्या छोट्या मुंग्यांनी त्याच्या कानाचा चावा घ्यावा. तेव्हाच हा हत्ती पुरता जेरीस येईल. यासाठी आम्ही आपल्याकडे साकडं घालायला आलो आहोत. नपेक्षा जिंजीच्या तटावरून बेदनूरच्या जळत्या घरांकडे आम्ही फक्त पाहत राहावं अशी वेळ येऊ नये. राणी अम्मा, दार उघडा की हो म्हणतो मी. हे असं कसं झालं काही कळत नाही हो. हा, इतकी वर्ष आपल्याकडे उरूस होऊन राहिला पण असं कधी झालं नाही. मी काय करावं मला समजायला झालंय हो. अहो बाप्पा, काय करता तुम्ही? त्या शिवप्पा नायकाच्या आत्म्याला काय जबाब द्यावा आम्ही? करा रे, अरे काहीतरी करा. अण्णा, राणी अम्माच्या जीवाला धोका असतोय बघा. यात तुमचा हात दिसलाय की आम्ही गप्प नाही बसणार बघा. लोकांनी खरं काय ते कळलं पाहिजे. अरे काय बोलताय काय रे? हा, अरे इतकी वर्ष मी राज्याची सेवा केली आणि उलट माझ्यावरच बालन. हे अघोरेश्वरा, तूच बघतोयस ना रे बाबा. अरे मी बाहेर इकडे डोकं फोडून घेतोय, पण हे काय झालं, कुणी केलं याचा सोक्ष मोक्ष लागायला पाहिजे बाप्पा. अण्णा, काय करायचं हो आता? अरे आता काय करायचं रे? राज्याचं हित पाहावं म्हणतो रे मी. अरे असा अडचण येतोच कसा म्हणतो मी? इतकी वर्ष आम्ही सेवेत काही कसूर केला का? हे अघोरेश्वरा, अरे काय वेळ आणलीस रे आमच्यावर. दौलतीची चावी आम्ही नीट सांभाळली, पण हे संकटात आम्ही कसं निस्तरायचं देवा? आज राणी अम्माला काही धोका झाला तर आम्ही त्या शिवप्पा नायकाच्या आत्म्याला काय तोंड दाखवणार रे? आम्ही आमचं सौभाग्य तुमच्या हवाली करत आहोत. सांभाळाल अशी आशा आहे. अव्वा, हवं कुंकू जपण्याचे दिवस नाही राहिले तर बघा आमचे. राणी असलो तर यादी बाई आहोत आम्ही. समजून घ्या हो. आणि विधवा बाईला काय काय कष्ट असतात ते आम्ही तुम्हाला नको सांगायला. असेच आमचे हात बांधले गेलेत बघा. आणि नको तिथे नको तेवढे पाय बंद पडत गेले हो. आणि आमचं बुजगावणं झालं बघा. आज तुमचे दर्शन झाले आणि दिपवून गेलो हो आम्ही. म्हणूनच आमचं म्हणणं ऐकावं. नाही हो अव्वा, असा शब्द नाही देऊ शकत की हो. तुम्ही राग मानू नका हो. पण लोकांच्या इच्छेला आम्ही बांधलेला आहोत बघा. आता त्यांचीच इच्छा नसेल तर आम्ही तरी काय करणार हो. पण एक शब्द देतो आम्ही तुम्हाला. राजाराम राजे आमच्या राज्याच्या आसपास असतील तर आमच्याकडून तो शिष्य होणार नाही बघा. पण आश्रय देण्याबद्दल शब्द मागू नका हो. राणी अम्मा, दरवाजा उघडा, नाही तर आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये घुसवू. उघडा की हो. हे बघा, आतमध्ये कोणी बी असलं ना तर त्याचं डोकं मारू आम्ही. पाळेकरांच्या इब्रतीशी खेळायला आम्ही सहन करणार नाही. लक्षात ठेवा, त्यांची गय होणार नाही. अव्वा,
राजाराम राजेंच्या सुरक्षेपेक्षा तुम्ही इथून सुरक्षित कसे निघणार ते बघा की हो. ते फिके नका बाळगू. आम्ही इथून सुखरूप बाहेर पडू. मरणाची भीती या तारानं कधीच केली नाही. ती असती तर इथे याचं धाडस कधी केलंच नसतं. हव्वा, अव तुमच्याकडे बघून आम्ही आमच्या माणसांना थोप होईन बघा, पण बाहेर मुघलांचे पण हेर आहेत की हो. किती घाबरताय राणी अम्मा? मनातली भीती सोडून द्या. समाज, रूढी, लोकांच्या वल्गना यांची बूजही ठेवू नका. आम्ही राणी साहेबांना भेटायला आलोय. आम्हाला अबलात असं दर्शन नका देऊ. ती पहा, गाभाऱ्यात उभी देवी आहे ना ती. तिच्या रूपाकडे लक्ष देऊन पहा. रणरागिणी चंडिका आहे ती. एक वेळ तिच्या पायाशी बसून तिचं रूप न्याहाळून घ्या. हे रूप आपलाच आरसा आहे राणी अम्मा. बघा त्या देवीकडे. नका घाबरू. आम्ही सुखरूप इथून बाहेर पडू. त्या मुघली हेरांचं भय असेल मनात तर तेही काढून टाका. आम्ही तलवार उपसली तर क्षणात मढी पडतील त्यांची. एवढ्या तयारीनिशी आलो आहोत आम्ही इथे. हा करंडा जपा. बाकी निर्णय काय घ्यायचा तो आपल्या हातात आहे. आम्ही आपल्या निर्णयाचा मान ठेवू. अरे नुसतं बघत काय राहिला तुम्ही? त्या लोकांचा नाच सोडा आणि हा दरवाजा तोडायचा बघा म्हणतो मी काहीतरी.